संक्रांतीनिमित्त कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात गच्चीवर पतंग उडवत असताना धाग्याऐवजी धोकादायक वाइंडिंग तार वापरल्यानं झालेल्या अपघातात 15 वर्षीय अर्णव महेश व्यवहारे याचा हाय व्होल्टेज वीज वाहिनीला शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला ऋषिकेश संजय वाघमारे वय वर्ष 15 गंभीर जखमी झाला आहे। पुण्याहून संक्रांतीसाठी खास पतंग उडवण्यासाठी कोपरगाव येथील लक्ष्मीनगर भागात आपला मामा ओमकार आनंदा काळे यांच्या घरी आलेला अर्णव हा त्यांच्या घराच्या गच्चीवर मित्रांसोबत पतंग उडवत असताना दुर्दैवी घटना घडली। मृत अर्णवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून जखमी ऋषिकेशला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे। घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनानं वारंवार दिलेल्या सूचनांनंतर ही धोकादायक तार वापरल्यानं हा अपघात घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून सुरक्षिततेचे नियम पाळावेत असं आवाहन करण्यात आलं आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। आज कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलं पतंग उडवत असताना त्यांनी बाइंडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बाइंडिंग तार ही हायटेन्शन वायरला टच झाल्यामुळे करंट उतरून त्यामध्ये अर्णव व्यवहारे हा 14 वर्षाचा लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघमारे हा 13 वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे। त्याला सरकारी दवाखान्यामध्ये आता प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे। तरी सर्व नागरिकांना आमची कळकळीची विनंती आहे की आपली मुलं गच्चीवर पतंग उडवत आहेत, सर्वांनी काळजी घ्यावी, लहान मुलांकडे लक्ष द्यावे ही विनंती करतो।